नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे नागपूर जिल्ह्यावरील महत्त्वाचे प्रश्न। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, नागपूर जिल्ह्याचे जुने नाव काय होते? नागपूर जिल्ह्याचे जुने नाव काय होते? तर ते फणींद्रपूर होते। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, नागपूर जिल्हा भारताच्या कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर जिल्हा भारताच्या मध्यभागी आहे, हे पण लक्षात ठेवायचं। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ते नाग नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 4, कोणते अधिवेशन नागपूर येथे भरते? कोणते अधिवेशन नागपूर येथे भरते? तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे भरते। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। नागपूरचा हरित शहर म्हणून भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? नागपूरचा हरित शहर म्हणून भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते खनिज आढळत नाही? प्रश्न नीट ऐकून घ्या। नागपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते खनिज आढळत नाही? तर सोने हे नागपूर जिल्ह्यात आढळत नाही। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। आणि त्याचबरोबर मॅग्नीज, लोखंड, तांबे हे सर्व नागपूर जिल्ह्यात आढळते। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 7, नागपूर जिल्ह्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? तर नागपूर जिल्ह्यात पेंच जलविद्युत प्रकल्प आहे। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ते आहे रामटेक। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, नागपूर जिल्ह्यात लष्करी छावणी कोठे आहे? नागपूर जिल्ह्यात लष्करी छावणी कोठे आहे? तर ती कामठी येथे आहे। कॉन्टोन्मेंट बोर्ड हा कामठी येथे आहे। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 10, नागपूर येथे कोणते विद्यापीठ आहे? नागपूर येथे कोणते विद्यापीठ आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे नागपूर येथे आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यातील पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 2000 साली नागपूर येथे स्थापन करण्यात आले, ते भारतातील कितवे विद्यापीठ होते? प्रश्न नीट ऐकायचा आहे। महाराष्ट्र राज्यातील पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 2000 साली नागपूर येथे स्थापन करण्यात आले, ते भारतातील कितवे विद्यापीठ होते? तर ते भारतातील तिसरे विद्यापीठ होते। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 12, कोणी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला? कोणी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 13, ड्रॅगन पॅलेस कोणत्या नावाने ओळखले जाते? ड्रॅगन पॅलेस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर लोटस टेम्पल या नावाने ओळखले जाते। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 14, नागपूर येथे खालीलपैकी कोणते मुख्यालय आहे? नागपूर येथे खालीलपैकी कोणते मुख्यालय आहे? तर विदर्भ विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य खनिकर्म मंडळ, विदर्भ सिंचन महामंडळ हे तिन्ही मुख्यालय ही नागपूर जिल्ह्यात आहेत। त्यामुळे वरीलपैकी सर्व हे याचे उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 15 आहे, नागपूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16, नागपूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर नागपूर जिल्हा हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे।
पुढचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर नागपूर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18, नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? तर नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ही 46,53,171 एवढी आहे. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19, नागपूर प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? नागपूर प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? 6 तालुके आहेत. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 20, नागपूर ही महाराष्ट्राची टिंबटिंब आहे. नागपूर ही महाराष्ट्राची टिंबटिंब आहे तर उपराजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. धन्यवाद.